बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. स्टँडर्ड 4 सब्जेक्ट इंग्लिश. आज इयत्ता 4 साठी आपण इंग्लिश या विषयाचा अभ्यास करणार आहोत. स्टँडर्ड 4 सब्जेक्ट इंग्लिश. आपली डॉल घेऊन आली आहे. आजचा आपला टॉपिक आहे 6.4 नेव्हर एंडिंग स्टोरी. नेव्हर एंडिंग स्टोरी. Children, you all like stories, right? तुम्हाला सगळ्यांना गोष्टी खूप आवडतात. गोष्ट खूप आवडते. स्टोरीज, वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला खूप आवडतात. आणि कोण जर गोष्ट सांगत असेल तर त्याच्याकडे जाऊन बसून गोष्ट ऐकायला अधिकच आवडतं, हो की नाही? आपल्याला घरी गोष्ट कोण सांगतं बरं? तर आपली आजी. आपल्या घरात जर आपली आजी असेल तर ती आपल्याला छान छान गोष्टी सांगते, हो की नाही? आजीभोवती आपण गराडा करतो, आजीभोवती जमा होतो आणि आजीला सांगतो, आजी प्लीज गोष्ट सांग ना, आजी प्लीज गोष्ट सांग ना. आणि मग आजी छान छान गोष्टी आपल्याला सांगते. आजीप्रमाणे आपले आजोबा सुद्धा आपल्याला छान छान गोष्टी सांगतात, रंगवून गोष्टी सांगतात. त्यामुळे आपल्याला गोष्ट ऐकण्याची अत्यंत आवड असते. आणि जर कोण आपल्याला गोष्ट सांगू लागलं तर आपण लक्षपूर्वक ती गोष्ट ऐकतो. एखादी गोष्ट साधीच सांगण्यापेक्षा गोष्ट रूपात सांगितली तर आपल्याला ती अधिक आवडते, हो की नाही? शाळेमध्ये पण जर फ्री पिरियड असेल तर आपण टीचरना सांगतो, टीचर प्लीज आम्हाला स्टोरी सांगा ना, टीचर प्लीज आम्हाला स्टोरी सांगा ना, हो की नाही? असं आपण टीचरना सुद्धा आग्रह करतो. तर आता आपण जी गोष्ट पाहणार आहोत किंवा गोष्ट ऐकणार आहोत ती आहे नेव्हर एंडिंग स्टोरी. बघा, कितीतरी गोष्टी असतात, आपण कितीतरी गोष्टी ऐकतो, पण त्या गोष्टीचा शेवट आनंदात होतो, कधी दुःखात होतो, हो की नाही? कधी राजा जिंकतो, कधी राजा हरतो. राजाची गोष्ट असेल तर, कधी एखाद्या गरीब मुलाची गोष्ट असेल तर तो कष्ट करून काय करतो, सुखाचे दिवस पाहतो, हो की नाही? कधी एखाद्या आईच्या कष्टाचं चीज होतं. अशा प्रकारे आपण गोष्ट जेव्हा ऐकतो तेव्हा आपण त्या गोष्टीचा एंड म्हणजे त्या गोष्टीचा शेवट सुद्धा ऐकतो आणि तो शेवट आपल्यावर परिणाम करतो. आपल्याला आवडतो तो शेवट, हो की नाही? आणि तो शेवट काय आहे याच्यासाठी आपली उत्सुकता खूप ताणलेली असते. मग अशा ह्या गोष्टींबद्दलच एक गोष्ट आपण पाहणार आहोत. अशा या गोष्टींचीच एक गोष्ट आपण पाहणार आहोत, नेव्हर एंडिंग स्टोरी. गोष्टीचा शेवट खूप महत्वाचा असतो, पण आपण आता जी गोष्ट पाहणार आहोत दॅट स्टोरी इज नेव्हर एंडिंग. कधीही, नेव्हर म्हणजे कधीही नाही, कधीही नाही, आणि एंडिंग म्हणजे संपणारी, कधीही न संपणारी अशी गोष्ट आज आपण पाहणार आहोत. अशी कोणती बरं गोष्ट आहे ती कधी संपत नाही? चला तर पाहूया आजच्या धड्यामध्ये. लेसन नेव्हर एंडिंग स्टोरी. लेसन 6.4 नेव्हर एंडिंग स्टोरी. Once there was a king. एकदा एक राजा होता. राजांचा काळ फार वर्षांपूर्वीचा होता, त्यामुळे फार फार वर्षापूर्वी, फार फार वर्षापूर्वी एक राजा राहत होता. आणि राजाला काय आवडत होतं? ही लव्ड स्टोरीज. ही लव्ड स्टोरीज. त्याला गोष्टी अत्यंत आवडत होत्या. राजाचं गोष्टींवर खूप प्रेम होतं.
गोष्टी त्याच्या खूप आवडत्या होत्या, खूप प्रिय होत्या. Once there was a king, he loved stories. Once there was a king, he loved stories. फार फार वर्षांपूर्वी एक राजा होता, त्याला गोष्टी अत्यंत प्रिय होत्या, त्याला गोष्टी खूप आवडत असत. Tell me a story, he said all the time. सतत तो काय म्हणत असायचा? टेल मी अ स्टोरी, मला एक गोष्ट सांगा. टेल मी अ स्टोरी, मला एक गोष्ट सांगा. हे तो सतत बोलत असायचा. गोष्ट ऐकण्याची त्याला अत्यंत आवड होती, अत्यंत हौस होती आणि सतत तो एकच बोलायचा, मला गोष्ट सांगा, मला गोष्ट सांगा, मला गोष्ट ऐकायची आहे, मला गोष्ट सांगा. हे तो सतत बोलत असायचा. टेल मी अ स्टोरी, he said all the time. At the end of the story, आणि त्या गोष्टीचा शेवट आला की he said, की तो काय बोलायचा? And then what happened next? गोष्टीचा शेवट आला की त्याचा एकच प्रश्न असायचा. And then, आणि मग what happened next? पुढे काय घडलं? At the end of the story, he always said, and then what happened next? ज्यावेळी गोष्टीचा एंड येत असे, शेवट जवळ येत असे, त्यावेळी राजा काय बोलत असे आणि मग पुढे काय घडलं, पुढे काय झालं, ते ऐकायची त्याला खूप उत्सुकता असे. तर त्याला असं वाटायचं ही गोष्ट संपलीच नाही पाहिजे. ओके, म्हणून तो सतत काय झालं, पुढे काय झालं, पुढे काय झालं, पुढे काय घडलं हे विचारत असे. स्टोरी टेलर त्याच्या दरबारामध्ये, राजाच्या पॅलेसमध्ये त्याचा जो दरबार होता, त्याच्या दरबारामध्ये देअर वॉज अ स्टोरी टेलर. एक गोष्ट सांगणारा खास माणूस होता. राजाला गोष्ट ऐकायला खूप आवडायची आणि तो राजा होता, हो की नाही? राजासाठी सगळं काही, राजाच्या सेवेसाठी हजर. मग राजाच्या सेवेसाठी त्याच्या दरबारामध्ये एक स्टोरी टेलर होता. स्टोरी सांगणारा एक खास माणूस राजाने नेमलेला होता. मग ती स्टोरी संपत आली आणि राजाने विचारलं की अँड देन व्हॉट हॅपन नेक्स्ट, की तो स्टोरी टेलर म्हणायचा नथिंग, दिस इज द एंड. पुढे काय होणार, हाच गोष्टीचा शेवट आहे, असं तो स्टोरी टेलर नेहमी म्हणत असे. Nothing, this is the end. What the storyteller used to say? Nothing, this is the end. King said, one day King said, tell me a story that has no end. I want a never-ending story. Tell me a story that has no end. राजाने स्टोरीटेलरला सांगितलं की मला अशी गोष्ट सांग की त्या गोष्टीचा शेवट नाही, त्या गोष्टीला शेवट नाही. आय वॉन्ट अ नेव्हर एंडिंग स्टोरी, मला कधीही न संपणारी गोष्ट ऐकायची आहे. गोष्ट एवढी मोठी असली पाहिजे की ती कधीही न संपली पाहिजे, कधीही संपता कामा नये. अशी एक मोठीच्या मोठी गोष्ट मला तू सांग. टेल मी अ स्टोरी दॅट हॅज नो एंड, अशी गोष्ट सांग की ज्या गोष्टीला शेवट नाही. आय वॉन्ट अ नेव्हर एंडिंग स्टोरी, मला कधीही न संपणारी गोष्ट ऐकायची आहे. The storyteller thought and thought. The storyteller thought and thought. त्याने विचार केला, विचार केला. But all his stories had an end. त्याने खूप विचार केला. अशी कोणती बरी गोष्ट की ज्याचा शेवटच होणार नाही? कारण
त्याला जेवढ्या गोष्टी येत होत्या, त्याला जेवढ्या गोष्टी माहित होत्या, त्या सर्व गोष्टींचा शेवट ठरलेला होता. त्यामुळे त्या स्टोरी टेलरने खूप विचार केला. अशी कोणती बरं गोष्ट असेल की जिचा शेवट नाही, असा त्याने खूप विचार केला. Storyteller was thinking. He is thinking. He thought and thought. He could not think of a never-ending story. त्याने कितीतरी विचार केला तरीही नेव्हर एंडिंग स्टोरी, कधी न संपणारी गोष्ट काही त्याला आठवेना. कधी न संपणारी गोष्ट त्याला आठवेना. He could not think of a never-ending story. Then he had a bright idea. आणि इतक्यात त्याच्या डोक्यात एक कल्पना चमकली. त्याच्या डोक्यात एक आयडिया आली. त्यांनी खूप विचार केला. राजाची मागणी आहे, राजाला जर कधीही न संपणारी गोष्ट हवी आहे, तर स्टोरी टेलरने त्याला कधीही न संपणारी गोष्ट सांगितलीच पाहिजे, हो की नाही? खूप विचार करून पण त्याला न संपणारी गोष्ट आठवेना. मग अत्यंत विचार केला आणि त्याच्या डोक्यामध्ये एक चमकदार कल्पना आली. Then he had a bright idea. He began to tell a new story. त्याने एक नवीन गोष्ट सांगायला सुरुवात केली. राजाला जी नेव्हर एंडिंग स्टोरी हवी होती, त्या नेव्हर एंडिंग स्टोरी साठी एक नवीन गोष्ट सांगायला स्टोरी टेलरनी सुरुवात केली. He began to tell a new story. बघा, स्टोरी स्टार्ट झालीये स्टोरी टेलरची. Once there was a king. एकेकाळी एक राजा होता. Once there was a king. Look at the king. Once there was a king. एकेकाळी एक राजा होता. He lived in a big palace. Palace म्हणजे राजवाडा. He lived in a big palace. एका मोठ्या राजवाड्यात तो राजा राहत असे. He was living in a big palace. एका मोठ्या राजवाड्यात राजा राहत होता. He lived in a big palace. The palace had a big kitchen. एवढा मोठा राजवाडा होता. मग त्या राजवाड्यातलं स्वयंपाकघर, किचन म्हणजे स्वयंपाकघर, किचन सुद्धा खूप मोठं होतं. राजवाड्यामध्ये राजा, राण्या, त्यांचे राजपुत्र, राजकन्या, त्यांचे नातेवाईक, नोकर चाकर एवढी सगळी माणसं राहत होती आणि त्या सगळ्यांसाठी भरपूर जेवण करायला लागायचं. म्हणून त्या राजवाड्यामध्ये देअर वॉज अ बिग किचन. मोठं स्वयंपाकघर होतं. देअर वॉज, द पॅलेस हॅड अ बिग किचन. पॅलेसला एक मोठं किचन होतं. And the palace had a big storehouse. There were big heaps of grain in the storehouse. त्या राजवाड्याला एक मोठं स्टोर हाऊस होतं. स्टोर हाऊस म्हणजे गोडाऊन. And there were big heaps of grain in the storehouse. आणि त्या स्टोर हाऊस मध्ये, त्या गोदामामध्ये धान्याचे मोठे मोठे ढीग लावलेले होते. मोठे ढीग होते. त्या राजाच्या पॅलेस मध्ये जे मोठं स्टोर हाऊस होतं त्याच्यामध्ये धान्याचे मोठे ढीग होते. There was a hole in the wall of a storehouse.
त्या स्टोर हाऊसच्या भिंतीला एक होल होतं, एक छिद्र होतं, एक भोक होतं. There was a hole in the wall of the storehouse. There was the hole in the wall of storehouse. स्टोअरहाऊसच्या भिंतीला एक मोठं होल म्हणजे छिद्र होतं. बघा केवढं मोठं छिद्र होतं. There was a hole in the wall of the storehouse. A little sparrow saw the hole. एका छोट्या चिमणीने ते होल ते छिद्र बघितलं. And swiftly flew inside the storehouse. आणि ती वेगाने आली आणि त्या स्टोर हाऊस मध्ये शिरली, आतमध्ये गेली. आतमध्ये जाऊन what she did, then she picked a grain and again she flew away. आत गोडाऊन मध्ये जाऊन स्टोर हाऊस मध्ये जाऊन तिने चोचीमध्ये धान्याचा दाणा घेतला आणि ती पुन्हा उडत स्टोर हाऊसच्या बाहेर आली. She picked a grain and flew away. What happened next? पुढे काय झालं? राजाचा नेहमीचा प्रश्न. राजाचा नेहमीचा प्रश्न. What happened next? पुढे काय घडलं? पुढे काय घडलं बघा. Then another sparrow saw the hole. दुसरी चिमणी आली. दुसऱ्या चिमणीने पाहिलं ते होल. And she flew in, picked up a grain and flew away. The sparrow picked up a grain and flew away. This was another sparrow. Another sparrow also picked up a grain and flew away. Oh, and then, अच्छा असं का? आणि मग what happened next? पुढे काय घडलं? कोण म्हणाला हे? राजा म्हणाला. What happened next? The storyteller said, then a third sparrow saw the hole. She flew in, picked a grain and flew away. She picked a grain and flew away. Right? तिसरी चिमणी होल मधून आत गेली. आतमध्ये जाऊन तिने चोचीत एक दाणा घेतला. चोचीत दाणा घेऊन ती पुन्हा उडत स्टोर हाऊसच्या बाहेर आली. She picked up a grain and flew away. And then, आणि मग storyteller said, then a fourth sparrow saw the hole. मग चौथ्या चिमणीने होल पाहिलं. She flew in. And the story went on and on like this. Then she picked a grain and flew away, and the story went on like this. या प्रकारे गोष्ट पुढे पुढे चालत राहिली. चौथी चिमणी आली.
मग 5वी आली, मग 6वी आली, मग 7वी आली आणि अशा प्रकारे चिमण्या येऊन त्या आत जात राहिल्या, स्टोर हाऊस मध्ये जात राहिल्या. स्टोर हाऊस मधला धान्याचा एक दाणा घेऊन पुन्हा त्या स्टोर हाऊसच्या बाहेर उडत येऊ लागल्या. And the story went on like this, went on and on like this. Even now, even आता सुद्धा, even now, आता सुद्धा, the storyteller is telling the king this story about the grains and the sparrows. कारण warehouse, storehouse मध्ये there are heaps of grains, धान्याचे ढीग आहेत, and there are many sparrows in the nature. There are many sparrows in the nature. So, धान्य पण संपणार नाहीये, चिमण्या पण संपणार नाहीये. And the story will go on and on. If you don't believe me, तुम्हाला जर खोटं वाटतंय मी सांगते की तिथे अजून सुद्धा चिमण्या येत आहेत आणि त्या दाणे टिपून घेऊन जात आहेत, then you can go there and see for yourself. तुम्ही तिकडे जाऊ शकता आणि स्वतः बघू शकता की चिमण्या येऊन चिमण्या कसे दाणे टिपून स्टोर हाऊसच्या बाहेर घेऊन जात आहे. If you don't believe me, you can go there and see for yourself. Okay. Now these are the ordinal numbers. We will read these numbers first, 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 second, 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 third, 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 fourth, 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 fifth, 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 sixth, 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 seventh, 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 eighth, 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 ninth, 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 tenth, tenth, tenth. Okay. First म्हणजे पहिला, सेकंड म्हणजे दुसरा, थर्ड म्हणजे तिसरा, फोर्थ म्हणजे चौथा, फिफ्थ म्हणजे पाचवा, सिक्स्थ म्हणजे सहावा, सेवेंथ म्हणजे सातवा, एट म्हणजे आठवा, नाईन्थ म्हणजे नववा and 10th म्हणजे 10वा. Write the two words that make up these big words. Okay, storyteller मधले दोन वर्ड कोणते आहेत? Story and teller. Never ending. There are two words in this one word. एक आहे never, दुसरा आहे ending. Storehouse. एक शब्द, पहिला शब्द आहे store, house, storehouse. Textbook. Text, book. टेक्स्ट आणि बुक या दोन वेगवेगळ्या शब्दांनी एक शब्द बनलाय टेक्स्टबुक. बाथरूम, बाथ, रूम. बाथ आणि रूम या दोन शब्दांनी एक शब्द बनला आहे बाथरूम. Yourself, your self, your self या दोन वेगवेगळ्या शब्दांनी एक शब्द बनलाय yourself. Try to find other never-ending stories. Present your ideas in English. This is activity in our book, right? You will see this activity. There are given 5 examples of this activity.
I have shown you one example. One bus came to the bus stand and went away after 5 minutes. बाकीचे वर्ड्स तसेच राहतील, फक्त वन बसच्या ऐवजी, वनच्या ऐवजी देन अनदर हे वर्ड्स येतील दुसऱ्या वाक्यामध्ये. तिसऱ्या वाक्यामध्ये अनदरच्या ऐवजी थर्ड येईल, देन थर्ड बस. अँड इन द फोर्थ सेंटेन्स देअर विल बी देन फोर्थ. बाकीचे सगळे वर्ड्स आहेत दॅट विल बी सेम. सो one bus came to the bus stand and went away after 5 minutes. Instead of one, we will say then another bus came to the bus stand and went away after 5 minutes. Instead of then another, we will say then third bus came to the bus stand and went away after 5 minutes. Instead of third, we will say then fourth bus came to the bus stand and went away after 5 minutes. Only ordinal numbers will change, nothing will change. Another words will not change. Okay, nothing will change else. Okay, now you have to do that homework what I have told you. Tell this story, read aloud this story first for yourself and tell this story to your brother and sisters. Okay. Bye bye children. Take care. Be safe. Have a nice day.